नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई पुणे महामार्गावर 4 मे 2025 रोजी सकाळी 9:30च्या दरम्यान जो हॉटेल जय मल्हारच्या समोर जे तीव्र वळण आहे, या तीव्र वळणावर महिन्याला 2 भीषण अपघात होत असतात. कारण वरनं तीव्र उतार आहे, उतारावरनं ज्यावेळेस अवजड वाहनं येतात त्यांचा ब्रेक न लागल्यामुळं गाड्या स्लिप होतात आणि या ठिकाणी हा मोठा कंटेनर पडलेला आहे. तर अपघात इतका भीषण होता, बाजूला एक एसटी थांबली होती आणि इतक्या जोरात अपघात झाला की अपघाताचे प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी आहेत. काय नाव तुमचं आणि कसा अपघात झाला, इथं काय झालं? सकाळी 9 वाजता कंटेनरवाला तिकडनी स्पीडने आला आणि डायरेक्ट फ्लाईट झाला. कंटेनर हे बघा, ही कंटेनर पलटी झालेली आहे. समोरनी इकडनी बस येत होता, तो सॉलिड वाचलाय. बरं, काय उपाययोजना केल्या पाहिजे तुम्ही दैनंदिन या ठिकाणी अपघाताच्या माझ्या बाबतीत? समोर गॅरेज आहे बघा, मुन्ना मोटर्स. हां. मी आठवड्यात हा दुसरा ऍक्सिडेंट पाहिलेला आहे. हा, एक 16 एप्रिलला झाला होता, आज 4 मेला झाला. म्हणजे एक 15 दिवसात 2 ऍक्सिडेंट झालाय. त्याच्यात पहिला पण एक मेला होता, अजून एक 99% सिरियस आहे, तो गंभीर जखमी आहे. गंभीर जखमी आहे. बरं, एक रस्त्याचा काहीतरी पर्याय होतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे मुन्ना गॅरेजचे जे मालक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी जय मल्हार हॉटेलचे मालक प्रीतम दादा आहे. दादा, काय सांगाल? महिन्यात 2 भीषण अपघात होतात आणि या अपघातामुळं बळी जातोय. काय उपाययोजना केल्या पाहिजे, काय सांगाल? इथं जागेट असल्यामुळे महाग बळी जातात. कारण पुण्यावरून येणारा जो असतो, मुंबईवरून एखादा कंटेनर आला की कंटेनर फक्त डिवायडरला धडकला की त्या गाडीवर जातो, तो नाग बळी जातो माणसाचा. तर काय उपाययोजना केल्या पाहिजे? रस्ता रुंद केला पाहिजे, तीव्र उतार आहे या ठिकाणी, रंबलचे गतिरोधक बसवले पाहिजे. आता गतीचे फलक बसवलेले आहेत, रस्त्यावर गतीचे नियम लिहिलेले आहेत, ते पाळले जात नाही असंही बोललं जाते. काय सांगा? हो, असंही होतंय. कारण काय, गतिरोधक असेल तर गाडीला थोडं वेग कमी येईल आणि गाडी थोडी हे होईल. बरं, हे अवजड वाहनावाले डिझेल वाचवण्याच्या नादामध्ये गाड्या न्यूट्रल करतात आणि अचानक ब्रेक लागत नाही, अशा घटना होतात का? हो, अशा पण घटना होतात. न्यूट्रल असल्यामुळे गाडी कंट्रोल होत नाही, स्पीडची गाडी कंट्रोल होत नाही वजन असलेली, त्यामुळे ती गाडी थांबू शकत नाही. डिवायडरला धडकले की कंटेनर पलटी होतो. तर कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस स्टेशनचे सुहास सातपुते या ठिकाणी उपस्थित झाले. उपस्थित होऊन त्यांनी या ठिकाणचे जे अपघातग्रस्त वाहनं आहेत क्रेनच्या साह्याने बाजूला काढण्यात आले आणि असे हे भीषण अपघात वारंवार होत असल्यामुळे नागरिक महामार्गावरनं प्रवास करताना पूर्णतः घाबरलेले असतात आणि IRBच्या वतीनं आता या ठिकाणी हा कंटेनर पलटी झाल्यामुळे बाजूच्या झाडांचंही नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी महामार्गाच्या बाजूला जे साईड पट्ट्या पाहिजेत त्या साईड पट्ट्या नाहीत आणि बाजूला दरी आहे. दरी असल्यामुळं बरेचसे अपघात झालेलेही समजत नाहीत. त्यामुळं MSRDCने या ठिकाणचा जो दुभाजक आहे तो 1.5 फुटाचा दुभाजक आहे. 1.5 फुटाच्या दुभाजकामुळे या ठिकाणी वाहनांना जास्त तीव्र वळण आहे. आता समोरनं जो अवजड वाहन येतोय त्याच्या बाजूला रिक्षा आहे, वळवत असताना अचानक ब्रेक दाबत असताना ही अवजड वाहने पलटी होतात आणि या ठिकाणी अपघात होतोय. हे तर IRBच्या वतीनं या ठिकाणी रस्त्याची साफसफाई करण्याचं काम सुरू झालेले. काय सांगायला अपघाताबद्दल वगैरे? काय नाव तुमचं? मी बाईट देण्यासंदर्भात मला जरा थोडं आपण बाईटच्या विषयी नको. मी तुम्हाला दादा, म्हणजे काय नेमकं इथं जे अपघात होतात, अपघाताचं कारण तुमच्या लक्षात काय आलं? तीव्र उतार आहे आणि गाड्या फास्ट येतात. काय उपाययोजना केल्या पाहिजे? साईड पट्ट्या ज्या आहेत त्या अरुंद आहेत, एखादी गाडी बाजूला घेण्यासाठी पण नाही आणि बाजूला डायरेक्ट दरी आहेत, म्हणजे खोल खड्डे असल्यामुळे धोकादायक प्रवास. काही नाही, वाहन चालकांनी सावकाश वाहनं चालवली पाहिजेत. दिशादर्शक बोर्ड आहेत, ते दिशादर्शक बोर्ड वाचून सिग्नल पाहून गाड्या चालवल्या पाहिजेत. वेगानं गाड्या चालवल्या तर अपघात हे होणारच. काय नाव तुमचं?
मी यादव. तर बरेचसे नागरिक आहेत जे प्रत्यक्षदर्शी, आम्ही त्यांच्याकडनं जाणून काय सांगाल अपघाताबद्दल. काय नाव तुमचं? मी प्रशांत तांबवे. मी इथे स्थानिक रहिवासी आहे. विकेंडल सोसायटीच्या इथे राहतो आम्ही. आणि इथे 6-7 वर्षापासून मी रेग्युलर पाहतोय की हा जो वळणाचा रस्ता आहे, तर याला स्पीड कुठेतरी लिमिट पाहिजे. तर स्पीड येतच नाही. 40 आणि 50च्या स्पीडने हे जे मोठमोठे ट्रेलर किंवा आपल्या साधारण गाड्या वगैरे जातात. साधारण म्हणताना इथे टुरिस्ट सेंटर आहे आणि त्या ट्रक किंवा हे जे ट्रेलर आहे याच्या मागे पुढे अलीकडे पलीकडे हे फॅमिली सहित लोक, टुरिस्ट म्हणून लोक कारने जातात. आता कार म्हणजे किती नाजूक प्रकार आहे. तिकडून मी स्वतः पाहिलेलं आहे की टँकर पलटून इकडे आलेलं आहे. एवढा तीव्र उतार आहे. मुंबईकडनं पुणे बाजूला जाणारा हा कंटेनर पलटी होऊन इकडे आला. हो, हे अशा घटना घडल्यात. तुम्ही रेकॉर्ड बघू शकता की किती अपघात होत आहेत. तुमच्याकडेच माहिती असणार. पण मी जे इथे पाहतोय की एवढ्या तीव्र उतारामध्ये कोणी जे बांधकाम विभागाचे, रस्ते विभागाचे जे इंजिनियर आहेत, त्यांना हे कळलं पाहिजे की इथे स्पीड लिमिट का नाही होत. स्पीड लिमिटचं इथे नियंत्रण पाहिजे, कॅमेरे पाहिजेत, तरच हे शक्य आहे. ते इंजिनियरने पहिलं पाहावं. मागील तिथे जो ब्रिज बांधला होता तिथे पण रस्ता असाच खचला होता. पण तिथे ताबडतोब त्याची त्यांनी तक्रार घेतली, दखल घेतली आणि अंडरग्राऊंड ज्या पाईपलाईन टाकल्या, पाणी पाझरत होता, संपूर्ण व्हायब्रेशन व्हायचं. तर अशा प्रकारे काहीतरी इंजिनिअरने उपाययोजना करावी याच्यावर माझं लक्ष आहे. तंत्रज्ञान चांगलं असेल. जगात सगळीकडे भारतामधले जे रोड आहेत एवढे चकचकीत केलेत की ते लोक स्पीडने जातात. तर या ठिकाणचे हे नागरिक आहेत. नागरिकांची मागणी एकच आहे की हा जो मुंबई पुणे महामार्ग कामशेतच्या हद्दीमध्ये जे खिंड आहे, तीव्र उतार असल्यामुळे आणि हा जो रस्ता आहे तो अरुंद आहे. जर बाजूबाजूला जर रस्ता वाढवला आणि या ठिकाणी खरे तर CCTV कॅमेऱ्याची गरज ही घाट रस्त्याला आहे. कारण तीव्र गतीनं ये जा करणाऱ्या वाहनामुळे या ठिकाणी अपघात होतो आणि अपघातामध्ये नाहक नागरिकांचा बळी जातोय. तर बघूयात MSRDC या अपघात क्षेत्रामध्ये काय उपाययोजना करते. समोर जर पाहिलं तर मुंबईकडनं येणारा हा जो रस्ता आहे तीव्र उतार आहे आणि तीव्र उतार आणि तीव्र वळण असल्यामुळे वारंवार ह्या ठिकाणी अपघात होतात. तर हे अपघात रोखण्यासाठी प्रथमतः या ठिकाणी जे दुभाजक आहे, दुभाजकाची रुंदी जास्त केली पाहिजे. रुंदी कमी असल्यामुळे या ठिकाणी एखादं वाहन जे आहे ते उभा करता येत नाही. जर रुंदी जास्त असेल तर एखादं वाहन दुभाजकामध्ये उभं राहू शकतं. पण रस्ता इकडचा तिकडं. काय सांगाल नेमकं काय झालं? सर, तिकडून गाडी फास्ट येत होती वरून. आम्ही मुंबईवरून पुण्याला चालले होते आणि आम्ही पुण्यावरून मुंबईला चाललो होतो. आम्ही पुढे होतो, तो मागं होता. आम्हाला पुढे टर्न त्याला बसलेला दिसलेला नाही. आमच्या गाडीला धक्का देऊन आमची गाडी खाली गेली तिकडे पुढे आणि ह्याची गाडी मागं सापडली. याचा धक्का बसला त्याला. काय कशी प्रकृती आहे काय आता डोक्याला लागलाय मार त्याला. कंटेनरवाला काय अजून तिथं पोचलेलं नाही. त्यांचं कोणीच आलं नाही. काय नाव तुमचं? युवराज शिंदे. बरं, जखमी आहेत त्यांचं काय नाव? अमित आयरेकर. आयरेकर कुठले? चाकण महिंद्रा कंपनीचा जॉबला आहे तो असताना तातोडा, फलटण तातोडा. बरं, काय सांगाल की या ठिकाणी जो तीव्र उतार आहे आणि तीव्र वळण आहे आणि MSRDC आणि IRB कडनं दुर्लक्ष होते, काय सांगाल? सर, गाडीचा कंट्रोलच नव्हतं. त्या गाडीवाल्याला कंट्रोल राहिला नाही. फुल स्पीडनं गाडी आली, त्यांनी गाडी सोडून दिली डायरेक्ट. डायरेक्ट गाडी याला कटड्याला धडकली. त्याच्या वरचं जे हे होते काय म्हणताला कंटेनर, तो कंटेनर असं घासत खाली गेलाय पूर्ण. या बाजूत गेला, आम्ही थोडक्यात निघून गेलो. काय नाव स्पीड? काय नाव? युवराज शिंदे. तर तुमचं काय नाव? श्रीधर खराडे. बरं, काय म्हणजे असे भीषण अपघात रोखण्यासाठी तुम्ही प्रत्यक्षदर्शी होते, काय उपाययोजना केल्या पाहिजे? आम्ही जीव मुठीत घेऊन आम्ही त्या याच्यामध्ये आमची गाडी एकदम फास्ट मध्ये आम्ही गेलो आणि आमच्या मागं आमच्या मित्राची गाडी सापडली. तर या ठिकाणी जे जखमींची संख्या आणि त्यामध्ये दुर्दैवाने मृत्यूच्या संख्येमध्ये पण वाढ होत आहे. MSRDC आणि IRBने या ठिकाणी उपाययोजना केल्या पाहिजे. 1.5 फुटाचा दुभाजक आहे आणि ह्या 1.5 फुटाच्या दुभाजकामध्ये
तीव्र वळण आहे. या ठिकाणी गाडी जरी स्लिप झाली तर बाजूला संरक्षण कटडे पण नाहीत. संरक्षण कटडे असेल तर गाडी थांबू शकते, पण अशी ही गैरसोयीचं आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अपघात होत आहेत, पण या अपघाताच्या बाबतीमध्ये इथं कुणालाच काही कळत नाही की नेमके अपघात होतेत कशामुळं आणि काय ह्या अपघातासंदर्भात कंटेनर पलटी झालेला आहे. काय सांगाल, काय उपाययोजना झाल्या पाहिजे इथं? काय रोड सुरक्षा झाली पाहिजे, व्यवस्थित ट्रॅफिकचं नियोजन झालं पाहिजे, जागोजागी गतिरोधक स्पीड ब्रेकर झाले पाहिजेत. काय नाव तुमचं? मी संतोष उपाडे समसापूरकर. तर या ठिकाणी बरेचसे नागरिक आहेत. नागरिकांकडनं आम्ही जाणून घेतोय की हा अपघात कशा पद्धतीनं झालेला आहे. तर बघूयात MSRDC आणि IRB काय नेमका उपाययोजना करतील. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.